आत्या या ना, सगळ्यांबरोबर थोडा नाश्ता करून घ्या। या ना। आत्या, अहो कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये। थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना, आणि असे उपाशी राहिलात तर तुम्ही आजारी पडाल। तुम्हीच म्हणता ना, सो भरलेल्या घरात उपाशी राहू नये म्हणून। चला 4 घास खाऊन घ्या, तुम्हालाही बरं वाटेल। जाग तू, नको त्रास देऊ मला। सुलू, हे काय पद्धत झाली का ग वागायची? किती काळजीने विचारते ती तुला। चल ये सगळ्यांबरोबर नाश्ता कर चल। मला काहीही खायचं प्यायचं नाहीये। झाली हिची नाटकं सुरू। हे बघ सुलू, मी यावेळी तुला निक्षून सांगतोय, यावेळी तुझ्या नाटकांना मी बळी पडणार नाहीये। ही अशी नाटकं करायची आणि तुझ्या त्या भाच्याला माफ करायला लावायचं, आणि तो झाला मग पुन्हा नसते धंदे करायला मोकळा। यावेळी तसं होणार नाहीये। यावेळी त्याला माफी नाहीये। तुला नाटकं वाटतात माझी सगळी? काल रात्रीपासून दीप घरी आलेला नाहीये। कुठे आहे तो, काय करतोय, कुठल्या परिस्थितीत आहे, खाल्लंय पहिले काय, आपल्याला काहीही माहिती नाहीये। आणि तरी तुला वाटतं मी नाटकं करते म्हणून? अरे तुझ्या पोटचं पोर आहे ना ते, मग असं कसं मागू शकतोस त्याच्याशी तू? तुझं काळीज आहे की दगड? ठीक आहे, तुला जसं वागायचंय तसं तू वाग, आणि जसं मला वागायचंय तसं मी वागीन। आता जोपर्यंत दीप घरात येत नाही तोपर्यंत या क्षणापासून मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आणि पाण्याचा थेंबही पिणार नाही। त्या